सो या प्रकारे तुम्हाला सर्व ठिकाणी ट्रेडिंग सायकोलॉजीचे इमेजेस आणि माहिती मिळाली, मात्र अप्लाय काय करायचं ते आता आपण पुढे सुरुवात करतो. मित्रांनो, 5% बाईंग, 5% सेलिंग, 90% सायकोलॉजी ऐकायला बरं वाटतं, पण करायचं काय नेमकं सायकोलॉजी? आता मी जरा माझी ओळख करून देतो. मी डॉक्टर प्रवीण कुमार शिंदे. गेली 20 वर्ष झाली सायकोलॉजी या क्षेत्रात काम करतो, अर्थात त्यापेक्षा जास्त. आणि हे जे काय सायकोलॉजीचं पार्ट आहे 90% हे शिकवायला ऑफकोर्स सायकोलॉजिस्ट लागणार. तेव्हा ही जी प्रोग्राम्स आहे सायकोलॉजीशी रिलेटेड गेली 20 वर्ष मी घेत आलोय. वॉरेन बफेट यांचं सुद्धा म्हणणं आहे की इफ यू कांट कंट्रोल इमोशन देन यू कांट कंट्रोल मनी. तर वॉरेन बफेट सांगतात की जर इमोशन नाही हँडल झाले तर पैसे हँडल होणार नाहीत. त्यामुळे मित्रांनो, इमोशन हँडल करण्याकडे लक्ष द्या अशी माझी आग्रहाची विनंती आहे. आणि अर्थात वॉरेन बफेट सांगतात तर वॉरेन बफेट यांनाही आपण थोडा तर रिस्पेक्ट द्यायलाच पाहिजे. ते सांगतात तेव्हा किंमत तर घ्यायलाच पाहिजे. वॉरेन बफेट यांचं दुसरं वाक्य आहे, द स्टॉक मार्केट इज अ डिव्हाइस फॉर ट्रान्सफरिंग मनी फ्रॉम इम्पेशन्स टू पेशन्स. म्हणजे काय, जर तुम्हाला धीर धरता आला असता, मित्रांनो जरा डोकं शांत ठेवता आलं असतं, तुम्ही जर का ट्रेडिंग करताना घाई केली नसती. आपण बाय करायलाही घाई करतो, सेल करायलाही घाई करतो, आपण एंट्री करायलाही घाई करतो, एक्झिट व्हायलाही घाई करतो आणि यामुळे आपण बरेचदा लॉस मध्ये जातो. मित्रांनो, जरा धीर ठेवायला शिका. त्यानंतर वॉरेन बफेट असं म्हणतात की तुम्ही खूप हुशार असणं गरजेचं नाहीये, तुमच्याकडे खूप नॉलेज असणं हेही गरजेचं नाही. तर तुमच्याकडे जे नॉलेज आहे ते प्रॉपर डिसिप्लिन मेंटेन करून वापरणं गरजेचं आहे. आता वॉरेन बफेट काय म्हणतात हा पार्ट थोडा जरी बाजूला ठेवला तरी तुम्ही तुमचं अनालिसिस करा ना मित्रांनो, स्वतःचं. तुम्हाला सर्वांना एक गोष्ट लक्षात येईल की तुम्ही इथे जेवढी लोक जॉईन झालेली आहात त्यांनी ज्या ज्या स्ट्रॅटेजी शिकल्या त्यातल्या त्या स्ट्रॅटेजी बदलल्या नसत्या, नवीन शिकल्या नसत्या, तरी ज्या होत्या त्या जरी प्रॉपर डिसिप्लिन मेंटेन करून वापरल्या असत्या तरी सुद्धा तुमच्यापैकी एकही व्यक्ती लॉस मध्ये गेला नसता. तुमच्यापैकी प्रत्येक व्यक्ती प्रॉफिट मध्ये राहू शकला असता जर आतापर्यंत तुम्ही ज्या स्ट्रॅटेजी शिकला त्या प्रॉपर डिसिप्लिन मेंटेन करून, म्हणजे ठरल्या ठिकाणी एंट्री, ठरल्या ठिकाणी एक्झिट, ठरल्याप्रमाणे मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट जर फॉलो केलं असतं तर कदाचित कदाचित नाही तर गॅरंटेड तुमच्यापैकी एकही व्यक्ती लॉस मध्ये गेला नसता. तर तुमच्यापैकी प्रत्येक व्यक्ती गॅरंटेड काही ना काही प्रॉफिट मध्ये राहिला असता. एक वेळ स्ट्रॅटेजी पॉवरफुल नसली तरी चालेल, पण डिसिप्लिन मात्र फार महत्वाचं आहे. हॅलो, किती लोक ऍग्री आहेत या वाक्याशी? आपल्यापैकी किती लोक ऍग्री आहेत की एक वेळ स्ट्रॅटेजी, बेसिक स्ट्रॅटेजी, सिंपल स्ट्रॅटेजी असेल चालेल, पण डिसिप्लिन फार महत्वाचं आहे. मित्रांनो, हे सर्व टॉपिक आपण स्टेप बाय स्टेप आता शिकणार आहोत. आता आपण जस्ट पुढे जातोय. जी लोक नव्याने जॉईन झाली त्यांनी या युट्यूबच्या लिंकला जाऊन अख्खा वेबिनार सुरुवातपासून ऐकू शकता. अर्थात सुरुवातपासून फार ऐकायची गरज नाही, मात्र थोडीशी सुरुवातीला जा. ही युट्यूबची लिंक आहे. या चॅनलला माझे बाकीचे सुद्धा व्हिडिओज आहेत जे तुम्हाला आरामात निवांत ऐकता येतील. ओके, सो युट्यूबची लिंक कॉपी करून ठेवा सर्वांनी, जेणेकरून तुम्हाला पुढे कामात येईल. ओके, धन्यवाद. चला आता आपण विषयावर येतोय. प्रॉफिट मध्ये अगदी बरोबर आहे. सो मित्रांनो, आता माझ्याबद्दल माहिती सांगणं सुरू होतं, आपण मध्येच इमोशनकडे वळलो. चला बघूया. इथे जरा बघा, हा एक जाहिरात तुम्हाला दिसत असेल, ही 2001 मधली आहे आणि हा अमरावती विद्यापीठातील कार्यक्रम आहे. मानसिक संतुलनाच्या माध्यमातून स्मरणशक्ती विकास. का तर अर्थात विद्यापीठात आहे म्हटल्यावर मानसिक मेंटल स्टॅबिलिटी जरी शिकवली तरी मला ती स्टॉक मार्केट करता मित्रांनो नाही सांगता येणार. तिथे मला मेमरी हाच विषय घ्यावा लागेल कारण विद्यापीठातला. मात्र इथे मेमरी हा पार्ट जरा बाजूला ठेवा. इथे हा विषय बघा की जर विद्यापीठातील पीएचडी झालेल्या लोकांना मेंटल स्टॅबिलिटी शिकवायला जर मी 20 वर्ष आधी गेलो असेल तर काही तर नॉलेज असणारच आहे तेव्हाही, आणि आता पुढच्या 20 वर्षात तर त्यातलं बरंच वाढलं असेल. बरोबर मित्रांनो, या प्रकारचे असंख्य प्रोग्राम महाराष्ट्रभर झाले. तुम्हाला इथे दिसतात 2001 मधलाच कार्यक्रम आहे. इथे या प्रकारचे बरेचसे प्रोग्राम पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा झाले, वारंवार होत राहतात. इथे IPS अधिकारी मरगज साहेब दिसत आहे स्टेजवर. त्यानंतर इथे हा प्रोग्राम झालेला जो आहे हा महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी मध्ये, इथे तुम्हाला प्रदीप देशपांडे सर दिसत आहेत जे IPS अधिकारी आहेत. इथे आपले प्रोग्राम वारंवार होत राहतात. इथे तुम्हाला ऍडिशनल CP अनंत शिंदे सर दिसतात. हा प्रोग्राम पुणे CP ऑफिस क्राईम ब्रँचला झालेला आहे. तिथे 5 DCP, 5ही झोनचे DCP तिथे होते. असे असंख्य प्रोग्राम महाराष्ट्रभर आपले होत आलेले आहेत. आता
एवढंच नाही तर या प्रकारे ओव्हरपॅक थिएटरमध्ये सुद्धा झाले, जे मी तुम्हाला सांगितलं 2011 मधली गोष्ट. तर यातलाच एक प्रोग्राम होता की 2011 मध्ये एक व्यक्ती सोलापूरच्या थिएटरमध्ये माझ्या स्टेजवर आले आणि सांगायला लागले की माझ्या मिसेसला डिप्रेशन आहे, ते घालवायचे. आणि मग मी त्यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितले की मला काही डिप्रेशन नाही, यांचं स्टॉक मार्केट तेवढं बंद करा. आणि त्यानंतर मात्र मी जरा जास्त लक्ष दिलं, कारण पैसे असेल तर माणूस इमोशनली स्टेबल राहतो, पैसे गेले की इमोशन सर्व डिस्टर्ब होतात. सो मित्रांनो, आता ही जी स्क्रीन आहे याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या, त्याने तुम्हाला पुढे फार वेळ लागणार आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. मित्रांनो, चला आता आपण एक एक विषय घेतोय. पहिला, ट्रेडिंग सायकोलॉजी म्हणजे काय? तर ज्या इमोशन्स ट्रेडिंग करत असताना तुमच्या ट्रेडिंगला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्हली इफेक्ट करतात, त्या सर्व इमोशनचा अभ्यास म्हणजे ट्रेडिंग सायकोलॉजी. आज आपण सर्व ट्रेडिंग सायकोलॉजी कव्हर करू शकू नाही, एवढ्या कमी वेळात नाही होणार आहे. मात्र बऱ्याचशा महत्वाच्या गोष्टी तुम्हाला आजच्या एका वेबिनार मध्ये सुद्धा समजू शकते. सो पहिलं वाक्य ऍप्लिकेशन ऑफ नोईंग वेन टू ट्वीट अँड वेन टू पुश. म्हणजे काय? तर मला कुठे एंट्री घ्यायची आणि कुठे एक्झिट व्हावं हे कळत नाही का? कळतं ना, कळतं पण वळत नाही. सो आता असं बरेचदा झालंय की मला कळतं की इथे एंट्री घ्यायची, इथे एक्झिट व्हायचंय, पण हे मार्केट सुरू व्हायच्या आधी कळतं, मार्केट संपल्यावर कळतं. मात्र मार्केट चालू झाल्यावर डोकं हँग झालेलं असतं. हा अनुभव कॉमन आहे, ह्या सर्वांना आलेला आहे. सो आता आपण काय करूया, असं होतं हे खरंय तर हँडल कसं करायचं? रिपीट करतोय, असं होतं हे खरं आहे, पण हे हँडल कसं करायचं? चला समजावून घेऊया, प्रयत्न करूया की जर असं होतं तर हँडल कसं करायचं. ओके मित्रांनो, आता काय करायचं, का कागदावर हे वाक्य तुम्हाला लिहायचे. काय लिहायचे? तर ट्रेडिंग करताना इथे मी तुम्हाला स्लाइडच दाखवतो, म्हणजे तुम्हाला मार्केट चालू झाल्यानंतर बरेचदा डोकं हँग झाल्याप्रमाणे बिहेव करतं. मार्केट चालू व्हायच्या आधी आणि मार्केट संपल्यानंतर डोकं रॅशनली आणि रिअलिस्टिक पद्धतीने विचार करतं. हॅलो, रिपीट करतो, मार्केट सुरू व्हायच्या आधी आणि संपल्यावर मार्केट प्रॉपर रॅशनल रिअलिस्टिक पद्धतीने काम करतात. ती जी काय रॅशनल रिअलिस्टिक आपण ठरवलंय ते जर का आपण अप्लाय करू शकलो तर आपण प्रॉफिट मध्ये राहू शकतो. या वाक्याशी किती लोक ऍग्री आहेत? मार्केटच्या सुरू व्हायच्या आधी आणि मार्केट संपल्यावर जे ठरवलंय त्याप्रमाणे ट्रेड घेऊ शकलो तर आपण प्रॉफिट मध्ये राहू शकू. मार्केट चालू झाल्यावर जी घाई करतो त्यामुळे लॉस होतो. या वाक्याशी किती लोक ऍग्री आहेत? बरोबर आहे? हॅलो, बरोबर ना? किती टक्के बरोबर वाक्य आहे की जर मार्केटच्या आधी जे ठरवलं त्यानुसार ट्रेड घेऊ शकलो तरी मला माझा बराचसा लॉस कमी करता आला असता आणि स्वतःला प्रॉफिट मध्ये ठेवता आलं असतं. खरं आहे ना मित्रांनो? आता एक गोष्ट करा, ही जी तुम्हाला वाक्य लिहिलेलं दिसतं याचं स्क्रीनशॉट काढा आणि हे वाक्य जस्ट तुमच्या घरात भिंतीवर चिटकवलंय असं इमॅजिन करा. ओके, आणि मार्केट सुरू व्हायच्या आधी तुम्ही हे वाक्य वाचताय बरं का. आता जस्ट इमॅजिन करा की तुम्ही आता उद्या मार्केटला बसताय आणि वाक्य दिसतंय, मार्केट चालू व्हायच्या आधी, मार्केट चालू झाल्यानंतर बरेचदा डोकं हँग झाल्याप्रमाणे बिहेव करतं. काय वाटतं मित्रांनो, जवळपास 80-90% वेळा तर हा अनुभव घेतलाय की मार्केट चालू झाल्यावर डोकं बरेचदा हँग होतं, म्हणजे 80-90% वेळा हँग झाल्यासारखं असतं. सुरू व्हायच्या आधी बरोबर असतं. हा, सो वाक्य वाचलंय आपण. जस्ट आता इमॅजिन करा, आता हा झूमला आहात हे सोडून द्या. जस्ट इमॅजिन करा उद्या तुम्ही ट्रेडिंगला बसलाय. आता या सर्वातनं बाहेर पडा. आता जस्ट इमॅजिन करा तुम्ही ट्रेडिंग करायला उद्या बसलेले आहात आणि बघताय की मार्केट चालू व्हायच्या आधी वाचताय की मार्केट चालू झाल्यानंतर डोकं बरेचदा हँग झाल्याप्रमाणे बिहेव करतं. मार्केट चालू व्हायच्या आधी आणि मार्केट संपल्यानंतर डोकं रॅशनली रिअलिस्टिक पद्धतीने विचार करतं. हे 3दा वाचतात. 3दा वाचा, पटकन वाचा सर्वांनी. ज्यांना खरोखर रिझल्ट पाहिजे त्यांनी 3दा मनातल्या मनात हे स्क्रीनवर दिसलेलं वाक्य वाचा. स्टेट बसा कृपया सर्वांनी स्टेट बसा. पाठीच्या कानात ताट ठेवा आणि 3दा वाचा. वाचलं? 3दा वाचा. प्रॅक्टिकली करायचंय, कारण इमोशन हँडल करायला शिकणं हे प्रॅक्टिकली करावं लागेल. केलं? वाचलं? जरा मला मित्रांनो सांगा, हे वाक्य वाचलंय आणि आता तुम्ही ट्रेडिंग करायला गेलात तर आधी सारखीच घाई कराल की डोकं जरा शांत फील करताय?
हॅलो, किती लोक फील करतायत की हे वाक्य वाचल्यावर आता आपण घाई करणार नाही, जरा असं स्टेबल झाल्यासारखं वाटतंय? हॅलो, किती लोक फील करतायत? बरोबर. हे वाक्य जर वाचलं तर तुमची जी आधी घाई व्हायची ती थोडी तर कमी झाली मित्रांनो. त्यामुळे आजच्या प्रोग्राम मध्ये माझी सर्वांना एक आग्रहाची विनंती आहे की आजचा प्रोग्राम तुम्ही बाकीचे वेबिनार ऐकताना जसं इकडे तिकडे फिरून ऐकता तसं करू नका, कारण प्रॅक्टिकली गोष्टी करायच्या तुम्हाला. ओके, चला पुढे जाऊ. नेक्स्ट पुढचा पार्ट आहे मित्रांनो, तो आहे ओके, टेकिंग युअर लॉसेस. आपल्याला ट्रेडिंग करताना लॉस होणारच नाही, ही प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का? उत्तर नाही पॉसिबल, लॉस तर होणार आहे. आता तुम्हाला ट्रेडिंग करताना बरेचदा लॉस झालेला आहे आणि होतो सुद्धा. लॉस झाल्यावर तुम्ही काय करता? सो बरेचदा असं होतं मित्रांनो की तुम्हाला जर 10,000 रुपये लॉस झालाय, तर हा 10,000 रुपये लॉस झाल्यावर तुम्ही दरवेळेस ठरवता की जर 10,000 किंवा जो काही लॉस झाला की परत त्या दिवशी तरी घ्यायचा नाही, त्या दिवशी तरी बंद करायचं. हॅलो, किती लोकांनी असं ठरवलंय की जर लॉस झाला की त्या दिवशी ट्रेडिंग बंद करायचं? जरा आय असं टाईप करा. हॅलो, पटकन टाईप करा. ज्या दिवशी लॉस झाला त्या दिवशी त्याची ट्रेडिंग बंद करा, बस आपण बरेचदा ठरवतो. व्हेरी नाईस. आपल्यापैकी खूप लोकांचे मला पटपट पटपट रिप्लाय आले, याचा अर्थ तुम्ही सिरियसली ऐकताय. गुड. सो मित्रांनो, आता तुम्ही सर्वांनी लिहिलंय, बऱ्याच लोकांनी लिहिलंय की हो मी बरेचदा ठरवतो. सो आता मला पहिलं हे विचारायचंय की तुम्ही असं ठरवता याचं कारण काय, म्हणजे का असं ठरवता? की जर पहिला ट्रेड लॉस मध्ये गेला किंवा लॉस झाला तर आपण त्या दिवशी ट्रेडिंग लगेच बंद करावं, बाहेर पडावं असं ठरवता. सो असं का ठरवतो आपण? याचं कारण काय? काहीतरी कारण असेल ना. ठरवतो, हा अप्लाय नाही करत ती गोष्ट वेगळी आहे, ठरवतो फक्त. प्रथमेश यांनी लिहिलं कॅपिटल सेव्ह करण्यासाठी. प्रशांत यांनी लिहिलं ते बरोबर आहे, खरं माइंडसेट राहत नाही, बरोबर आहे. लॉस बेरिंग कॅपॅसिटी मित्रांनो, संडे तुमचं वाचलं मी, पण ठीक आहे खरं तसं. चला मित्रांनो, तुम्ही जे ठरवताय याचं कारण काय माहितीये का? तुम्ही याच्या आधी बरेचदा लॉस झाल्यावर, लॉस झाल्यानंतर ट्रेड नाही करायचं असं तुम्ही का ठरवलंय? त्याचं खरं उत्तर सांगतो मी तुम्हाला, पटतं का बघा. रिपीट करतो, लक्ष द्या. खरं उत्तर काय ते, पहिला ट्रेड लॉस मध्ये गेल्यानंतर तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी जे ठरवलंय की त्या दिवशी दुसरा ट्रेड घ्यायचा नाही, याचं खरं कारण जे आहे ते असं आहे की तुमच्यापैकी ज्या ज्या लोकांनी अनुभव घेतलाय किंवा सर्वांनीच अनुभव घेतलाय की पहिला ट्रेड लॉस मध्ये गेला की बहुतेक वेळा 80 ते 90% वेळा पुढचे ट्रेड सुद्धा लॉस मध्येच जातात. म्हणजे पहिल्यांदा तर 10,000 लॉस झाला असतो, मात्र पुढचे ट्रेड घेतल्यावर 10 अजून 20,000 लॉस होतो. हा अनुभव तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना आलेला आहे आणि म्हणून तुम्ही ठरवता की त्या दिवशी ट्रेड नाही घ्यायचा. हॅलो, किती लोक ऍग्री? हा तुम्ही अनुभव घेतलाय म्हणून तुम्ही ठरवलंय, बरोबर. बाकीची जी उत्तर होती ही सेकंडरी होती, म्हणजे ही काही फार महत्वपूर्ण नव्हती. बाकीच्या साऱ्या सेकंडरी. महत्वाचे तुम्ही अनुभव घेतलाय, बरोबर. 80-90% वेळा तुमचा परत लॉसच झाला. एक 10% वेळा झाला असेल प्रॉफिट, पण लॉस जास्त वेळा झालाय मित्रांनो. सो आता काय करू आपण? आणि या वाक्याशीही तुमच्यापैकी बरीच लोक ऍग्री असतील की सर हे ठरवतो खरं, पण इम्प्लिमेंट नाही करणं होत. मी ठरवतो की नाही परत ट्रेड करायचा, पण बरेचदा ट्रेड केले जातात. बरेचदा ट्रेड करायचे नसतात पण केले जातात. हॅलो, किती लोक या वाक्याशी ऍग्री आहेत की परत ट्रेड नाही घ्यायचा असं ठरतं पण नाही होतं, अप्लाय करणं होत नाही? असं किती लोकांचं झालंय की लॉस झाल्यावर ट्रेड नाही करायचं ठरवतो पण केल्या जातात ट्रेड, म्हणजे बरोबर. ओके, सो मित्रांनो, आता आपण हे थांबवायचं कसं ते जरा समजावून घेऊ. जरा केले जातात म्हणजे एकदा वाक्य वाचून घ्या. फक्त वाचून घ्या, नंतर मी सांगतो काय. मित्रांनो बघा, लॉसच्या बाबतीत दोन गोष्टी घडतात.
एक आहे की तुम्ही लॉस होत असेल तर लॉस तुम्ही लवकर बुक करत नाही, मार्केट रिव्हर्स यायची वाट बघता, त्यामुळे पण तुमचा लॉस बरेचदा वाढलाय. हॅलो, बरोबर ना? बरेचदा तुमचा लॉस 5,000 रुपये लॉस झालाय की तुम्ही म्हणताय हा एकदा 5,000 कव्हर झाला की मग बाहेर पडू, ते 5चा 10 होतो, मग परत तुमच्या डोक्यात विचार येतो की 10 एकदाच्या थोडं मार्केट वर आलं की मग बाहेर पडू, असं करत करत तुम्ही तुमचा लॉस बरेचदा वाढवलाय. हॅलो, किती लोकांनी अनुभवला हवा की लॉस होत असताना बरेचदा आपण लॉस होताना बाहेर पडत नाही, लवकर बाहेर पडत नाही. आणि दुसरं म्हणजे लॉस झाल्यावर मार्केट मधून बाहेर पडावं हेही करत नाही. दोन्ही कंडिशन मध्ये आपण मार्केटला पक्क पकडून ठेवलंय. सो दोन्ही विषय आपण इथे घेणार आहोत. सो पहिला जो विषय होता त्याबद्दल जर आपण सांगूया, नंतर आपण इथे येऊया. दुसरं वाक्य, हे वाक्य वाचा जरा. लॉस रिकव्हर करायच्या उद्देशाने मी जेव्हा जेव्हा ट्रेड घेतला तेव्हा तेव्हा मला 80 ते 90% वेळा परत परत लॉसेस सहन करावा लागला आहे. ज्या ज्या वेळेला मी लॉस रिकव्हर करायच्या उद्देशाने ट्रेड केला त्या त्या वेळेला 80 ते 90% वेळा मला परत परत म्हणजे बरेचदा हा अनुभव आलाय की लॉसच झालाय. हे वाक्य किती टक्के बरोबर आहे मित्रांनो? ह्याला हे वाक्य किती टक्के बरोबर आहे? 100% बरोबर आहे. बरोबर. आता हे वाक्य परत मी मगाशी सांगितलं तसं स्ट्रेट बसा कृपया, परत एकदा स्ट्रेट बसा आणि हे वाक्य 3दा परत वाचा. हे वाक्य 3दा परत वाचा. हॅलो, 3दा वाचायचे, एकदा नाही, 3दा वाचायचे आणि फील करून जस्ट इमॅजिन करा की तुम्ही ट्रेडिंग करताना लॉस झाला होता, त्यानंतर ट्रेड केलं. हॅलो, फील, कारण इमोशन हा फिलिंगचा पार्ट आहे. चला फील करून वाचा, तुमच्या अनुभवाला कनेक्ट करून वाचा. लॉस रिकव्हर करायच्या उद्देशाने मी जेव्हा जेव्हा ट्रेड केला, आठवायचे तुम्ही केव्हा केव्हा लॉस रिकव्हर करायच्या उद्देशाने ट्रेड केले आणि वाचायचं. लॉस रिकव्हर करायच्या उद्देशाने मी जेव्हा जेव्हा ट्रेड घेतला तेव्हा तेव्हा मला 80 ते 90% वेळा परत परत लॉसच झालाय. लॉस रिकव्हर करायच्या उद्देशाने आणि जस्ट इमॅजिन करा, जस्ट इमॅजिन करा आता की तुम्ही ट्रेडिंग करताय आणि तुम्हाला लॉस झालाय. तुम्ही ट्रेडिंग करताय आणि तुम्हाला लॉस झालाय, तर वाक्यात लॉस झालाय आणि आता मला लॉस रिकव्हर करायचा म्हणून मी ट्रेड करणार आहे. पण मी तर आताच वाचलं होतं वाक्य की लॉस रिकव्हर करायच्या उद्देशाने ट्रेड घेतला की 80-90% चान्स आहे परत लॉस व्हायचा. सो आता जरा आठवून बघा, काय या वेळेला तुम्ही परत ट्रेड घेण्याची शक्यता आहे की आता लॅपटॉप बंद करण्याची शक्यता आधीपेक्षा वाढली? हॅलो, किती लोक फील करतायत? हे वाक्य वारंवार वाचल्यावर आधीपेक्षा आधी आपल्याला मार्केटमधून एक्झिट होता येत नव्हतं, आता मात्र एक्झिट होता येऊ शकतं. फील वाढतो की नको नको आता आपण लॅपटॉप बंद करू, कारण 80-90% वेळा तर आपल्याला लॉस रिकव्हर करायला गेल्यावर लॉसच झालाय. हे वाक्य तुम्हाला मदत करतंय त्या दिवशीचं ट्रेडिंग थांबवायला? हॅलो, ऍटलिस्ट त्या दिवशी पुरतं तरी थांबू शकेल. एक 20-30% तरी कंट्रोल आलाय. हॅलो, 100% तर मी म्हणत नाही, 100% तर काय अगदी एकाच याच्यात कसं होईल, बरोबर मित्रांनो? ऍटलिस्ट त्या दिवशीचं ट्रेडिंग नक्की थांबेल. चला आता आपण पुढचा पार्ट घेऊ. खरं तर तो 2 नंबरचा पॉइंट होता, पण आता आपण 3 नंबर आधी घेतलाय. मित्रांनो, बरेचदा तुम्ही लॉस होताना तो लॉस 5,000 लॉस असेल तो बुक करावा आणि बाहेर पडावं. पण तुम्ही 5,000 रुपये लॉस बुक न करता तुम्ही मार्केट रिव्हर्स यायची वाट बघता, असं बरेचदा झालं असेल. हॅलो, किती लोकांच्या बाबत झालंय? आय असं टाईप करा. 5,000 रुपये लॉस झालं तर बाहेर पडावं असं करावं, पण ते नाही करत आणि बरेचदा आपण हा 5,000 बरेचदा झालं असेल. मित्रांनो, बरेचदा हा अनुभव घेतलाय तुम्ही, तर आता मला असं विचारायचं की तुम्ही 5,000 रुपये लॉस बुक केला नाही, याचं कारण काय? तर तुम्हाला मार्केट रिव्हर्स जाईल ही एक आशा होती. तर मला एवढंच विचारायचंय, या आशेपोटी ही आशा ठेवली आणि तुम्ही बरेचदा थांबलात, मार्केट वरील वरील वरील
आणि तुम्ही लॉस काही बुक नाही केला. सो लॉस न बुक केल्यामुळे तुम्ही प्रॉफिट वाढला की लॉस वाढला, तर लॉसच वाढला. खरं तुम्ही लॉस एक्सेप्ट करायला तयार नव्हता आणि लॉस एक्सेप्ट करायला तयार नव्हता म्हणून तुमचा ट्रेडिंग करताना बरेचदा लॉसच वाढलेला आहे. हॅलो, तुम्ही लॉसला रिस्पेक्ट द्यायला तयार नव्हता, लॉस एक्सेप्ट करायला तयार नव्हता, त्यामुळे तुमच्या ट्रेडिंग करताना लॉस वाढलाय. हॅलो, किती लोक ऍग्री? बरोबर. सो मित्रांनो, हे जे वाक्य आहे, हे वाक्य सुद्धा जर मी सहजतेने ठरलेल्या ठिकाणी लॉस बुक केला असता तर मी आज नक्की लॉस कमी आणि प्रॉफिट जास्त या कंडिशन मध्ये राहिलो असतो. बरोबर आहे. त्यामुळे ठरलेल्या ठिकाणी प्रॉफिट किंवा लॉस हा विचार न करता जिथे आपण ठरलंय की इथे आपला स्टॉप लॉस आहे किंवा इथे आपला एक्झिट व्हायचंय, तिथे आपण एक्झिट झालो तर आपण प्रॉफिटेबल ट्रेडर होऊ शकतो. हॅलो, बरोबर. तेव्हा ही सर्व वाक्य मित्रांनो तुम्हाला तुमच्या घरातच चिटकवावी लागणार आहे. ओके, क्लिअर. हे वाक्य तुम्हाला लॉस बुक करायला मदत करेल. हॅलो, किती लोक फील करतायत हे जे वाक्य आहे, हे वाक्य जर का आपण वारंवार वाचलं तर कदाचित आपण आपला लॉस जिथे दिसतोय तिथे पटकन बुक करून बाहेर पडू आणि तिथे पटकन लॉस बुक करून बाहेर पडायला मदत होईल असे किती लोक फील करतायत? आय असं टाईप करा. हे वाक्य जर डोळ्यासमोर वारंवार असेल तर आपण पटकन लॉस बुक करून मदत होऊ शकेल. नेक्स्ट. मात्र मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आजच्या वेबिनार मध्ये तुम्हाला इन्व्हॉल्व्ह व्हायचे. चॅट बॉक्स मध्ये पटापट उत्तर द्यायचे. अगदी तुम्ही युट्यूबला कनेक्ट असला तरी सुद्धा चॅट बॉक्सला उत्तर देत राहायचे आणि झूमला सुद्धा ऍक्टिव्ह राहायचे. जे मी वाक्य वाचायला सांगेल ते एकदा सांगितलं तर एकदा वाचा, तीनदा सांगितलं तीनदा वाचा, कारण हा इमोशन हँडल करायचा वर्कशॉप आहे, फील करण्याचा वर्कशॉप आहे. ओके, नेक्स्ट, पुढच्या पार्टवर जाऊ. आणि सेम लिंक तुम्ही तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना सुद्धा पाठवू शकता. युट्यूबची जी लिंक आहे ती तुम्ही तुमचे मित्र आणि नातेवाईक त्यांनाही पाठवू शकता, जेणेकरून त्यांचाही लॉस थांबवता येईल, त्यांनाही नक्की काही ना काही फायदा होईल. चला, स्वतः आपण घेतोय पुढचा मुद्दा. पण त्याआधी मला असं एक विचारावंसं वाटतं की लॉस झाल्यावर लॉस होतो हे मान्य आहे. रिपीट करतो, लॉस झाल्यावर लॉस होतो हे मान्य आहे मला, नो डाऊट. पण मित्रांनो, प्रॉफिट झाल्यावरही तर बरेचदा लॉसच होतो. वाक्य लक्ष द्या. समजा बरं का, स्वप्नील आहे तिथे, 2-3 स्वप्नील असतील. सो यांना एक दिवस ट्रेडिंग करताना 10,000 रुपये प्रॉफिट झाला आणि प्रॉफिट झाल्यावर मग यांनी ठरवलं की आज तर मी या 10,000चे 40,000च करणार आहे, कारण मार्केट फारच पॉझिटिव्ह आहे. आणि मग हे 10,000चे 40,000 करायला गेले तर किती झालेले असतात तो जरा सांगता मला टाईप करून चॅट बॉक्स मध्ये. आपण बरेचदा 10,000 रुपये प्रॉफिट झाला की 10 चे 20 किंवा 10 चे 40 करायला जातो. सो खरंच 10 चे 40 होतात की -10 होऊन बरेचदा बाहेर येतो आपण. बरोबर. बरेचदा कदाचित आपण लॉस मध्ये बाहेर होतो, -10, -5, 0 असं होतं. हा अनुभव तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी बरेचदा घेतलाय. आपल्यापैकी बरीच लोक मला फोन करून बरेचदा सांगतात की सर सकाळी सुरुवातीच्या सेशन मध्ये मी प्रॉफिट मध्ये असतो आणि मग सेशन संपेपर्यंत टोटल लॉस मध्ये जातो. बरोबर ना मित्रांनो? आता आपण जरा समजावून घेऊ की लॉस झाल्यावरही लॉस होतो, प्रॉफिट झाल्यावरही लॉसच होतो, असं का होतं? आता जो टॉपिक मी तुमच्याशी शेअर करणार आहे हा खूप महत्वाचा आहे. रिपीट करतोय, आता जो टॉपिक मी तुमच्याशी शेअर करणार आहे हा प्रचंड महत्वाचा आहे. आता जो टॉपिक मी तुमच्या पुढे मांडणार आहे हा जरी खूप मन लावून खूप लक्ष देऊन ऐकला तरी सुद्धा तुम्हाला खूप मोठा फायदा होईल. तेव्हा आता पुढच्या टॉपिक कडे जरा लक्ष द्या. तो आहे फोकस ऑन प्रोसेस रादर दॅन आउटकम. मित्रांनो, जरा समजायला कठीण जाऊ शकतं, जड जाऊ शकतं. ठीक आहे, जरा जास्त लक्ष द्या, कारण फोकस म्हणजे लक्ष देणं आणि लक्ष देणं
हे फार महत्वाचं पार्ट आहे. ट्रेडिंग मध्ये तुमचं लक्ष नसेल तर लक्षात येणार नाही. समजा मी तुम्हाला विचारलं की तुम्ही ट्रेड करताना काय बघता, तर तुम्ही कदाचित काही लोक सांगतील आम्ही कॅन्डल बघतो, आम्ही प्राइस ऍक्शन बघतो, काय XYZ वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज आहेत. काही लोक RSI बघत असतील, काही लोक मॅकडी बघत असतील, काही लोक VWAP बघत असतील, काही लोक सुपर ट्रेंडचे सिग्नल घेत असतील. अशा असंख्य स्ट्रॅटेजीज आणि वेगवेगळे इंडिकेटर्स आहेत. पण प्रश्न काय, काहीतरी बघता ना. रिपीट करतोय, काहीतरी बघता. हॅलो, काहीतरी तर बघतो ना आपण. काहीच बघत नाही, डोळे बंद करून ट्रेड घेतो असं तर काही करत नाही तुम्ही. हॅलो, येस ऑर नो? काहीतरी बघूनच आपण ट्रेड घेतो. इथपर्यंत क्लिअर आहे? रिपीट करतोय, काहीतरी बघूनच आपण ट्रेड घेतो. इथपर्यंत तर तुम्ही सर्वच जण ऍग्री असणार आहेत. या आपल्यापैकी काय लोक म्हणतील हा तर काही प्रश्नच नाही ना, डोळे बंद करून थोडीच कोणी ट्रेड घेतं, काहीतरी बघून घेतं. आता मित्रांनो, इथे मला तुम्हाला हेच सांगायचंय की तुम्ही काहीतरी बघून ट्रेड घेत असाल, लक्ष असेल तर. आता जरा एक वाक्य सांगतोय, हे जरा कदाचित कशाला प्रॅक्टिकली करूया. तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर जे दिसतं ते फक्त दिसत असतं, लक्षात येतच असतं, असं होत नाही. असं होत नाही जेव्हा तुमचं लक्ष दुसरीकडे असतं. जरा समजते का बघा, प्रयत्न करा. तुमच्या डोळ्यासमोर जे तुम्हाला दिसतं ते लक्षात येतच असं नाही जर तुमचं लक्ष दुसरीकडे असेल. आता जरा वेगळ्या पद्धतीने सांगतो. जेव्हा तुम्हाला लॉस होतो तेव्हा तुमच्या डोक्यात लॉस रिकव्हर करायचा विचार असतो. जेव्हा तुम्हाला खूप मोठा प्रॉफिट होतो तेव्हा तुमच्या डोक्यात आता मला 40,000 रुपये प्रॉफिट कमवायचा हा विचार. म्हणजे तुमच्या डोक्यात लॉस किंवा प्रॉफिटचा जर अख्खा विचार चालू असेल तर तुमचं डोकं लॉस आणि प्रॉफिटच्या विचारात अडकलेलं आहे. आणि असं जर अडकलं असेल तर तुम्हाला तुमच्या समोर चाललेलं मार्केट लक्ष जरी दिसलं तरी लक्षात येणार नाही. आता असं सांगितल्यावरही बऱ्याच लोकांना हे कळणार नाहीये हे मला चांगलं माहितीये. म्हणून आपण एक पुढचं उदाहरण घेऊया. ते आहे मित्रांनो, इथे 100 रुपयाची नोट तुम्ही याच्या आधी भरपूर वेळा बघितली असणार आहे. काही लिमिटच नाही, म्हणजे किती वेळा बघितली याला लिमिट नाहीये. हजारो वेळा बघितली असेल ही 100 रुपयाची नोट, तुम्ही हजारो वेळा बघितली. मात्र ही 100 रुपयाची नोट बघताना तुमच्या 100 रुपयाच्या नोटेकडे फार लक्ष असण्याचं काही कारणच नसतं. फक्त कुठे फाटली आहे का हे बघता. हो, फाटली आहे की नाही हे बघता, ते लगेच लक्षात येतं, कारण तुम्ही फाटली आहे की नाही हे बघता. तुम्ही त्यावर काही कुठे कोणी लिहिलंय का ते बघता, हो तेही लक्षात येतं. एखाद्या नोटेवर काहीतरी एकदम वेगळं काही लिहिलेलं नोट तुमच्या हातात आली असेल तर ती अजूनही आठवते, नो डाऊट. पण या नोटेवर मागच्या बाजूला सर्वात मोठं चित्र काय आहे हे तर दिसलंच असेल ना तुम्हाला. रिपीट करतोय प्रश्न, या नोटेवर मागच्या बाजूला सर्वात मोठं चित्र काय हे तर दिसलंच असणार आहे. हजारो वेळा गेली ना डोळ्यासमोरून ही नोट. जरा कृपया टाईप करा चॅट बॉक्स मध्ये की या नोटेवर मागच्या बाजूला सर्वात मोठं चित्र काय आहे. आता फक्त खिशातून काढून बघू नका, फक्त नोट बघा, काढा आणि चेक करा. आता काढून बघू नका, डोक्यात काय असेल असं वाटतं ते सांगा. आता तुम्हाला हे चेक नाही करायचे, फक्त तुमच्या डोक्यात काय असेल असं वाटतं ते लिहायचं. चेक तर तुम्हाला करताच येईल ना नंतर. आता फक्त तुम्हाला डोक्यात जे इमेज आहे काय असेल असं वाटतं असं पटकन टाईप करा फक्त. इथे आपल्या चूक बरोबर हा काही खेळ खेळायचा नाही आपण, काही इथे एकमेकांना चूक बरोबर नाही ठरवत आहोत. मित्रांनो, तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी, जवळपास सर्वांनीच काही ना काही टाईप केलं. आणि उत्तर असे आहे की तुमच्यापैकी जेवढ्या लोकांनी टाईप केलं त्यातला फक्त एकाच व्यक्तीने बरोबर उत्तर दिलंय. इथे कोणी बरोबर दिलं किंवा कोणी चूक हा विषय नाहीये महत्वाचा. विषय हा आहे की हजारो वेळा माझ्या डोळ्यासमोरून गेलेल्या नोटेवरचं चित्र जर मला आठवत नसेल. का आठवत नव्हतं? कारण मी कधी त्याला लक्षच दिलं नाही. दिसलं नाही का? दिसलं असेल ना. दिसलं नाही असं नाही, दिसलंच असणार आहे. पण मी कदाचित हे कधी लक्ष देऊन बघितलं नाही. मित्रांनो, जर का तुम्ही हा हिमालय पर्वत जर हा हिमालय पर्वत असंख्य वेळा तुमच्या डोळ्यासमोरून गेला आणि दिसला नाही, कारण तुमच्या डोक्यात जेव्हा जेव्हा तुम्ही नोट खिशातनं काढली तेव्हा तुमच्या डोक्यात पहिलं होतं कुठे फाटली आहे का बघूया, नाहीये.
बरं, मग किती रुपये झाले? अच्छा, 20 रुपये झाले. हा ठीक आहे, 20 रुपये घ्या, 80 रुपये वापस द्या. तुमचं अख्खं लक्ष 20 रुपये 80 रुपये यावर होतं आणि त्यामुळे तुम्हाला कधीच हा हिमालय पर्वत लक्षात आला नाही. जर का हा हिमालय पर्वत एवढा मोठा ग्राफ आहे, चार्ट असतो तसा चार्ट सारखाच आहे. जरा हिमालय पर्वत तुम्हाला हजारो वेळा बघितल्यावर आठवत नाहीये. बरं, आता किती दिवस लक्षात राहिलो? हॅलो, आता किती दिवस लक्षात राहील? आता एकदाच बघितलं आपण, पण लक्ष देऊन बघितलं. कदाचित आता आयुष्यभर लक्षात राहील, लाईफ टाईम, बरोबर ना? मित्रांनो, जर लक्ष असेल तर लक्षात येतं. जर लक्ष असेल तर लक्षात येतं आणि ज्या ज्या वेळेला आपल्याला 10,000 लॉस किंवा 10,000 प्रॉफिट झाला, त्यावेळेला आपलं डोकं जागेवर नसतं. आपलं डोकं फक्त 10,000 लॉस रिकव्हर करायचा किंवा 10,000 प्रॉफिट झाला तर 40,000 कमवायचे यावर असतं. त्यामुळे समोर चाललेलं मार्केट लक्षातच येत नाही आणि त्यामुळे असा हा अनुभव तुम्हाला वारंवार आलेला आहे. हॅलो, मला काय म्हणायचे क्लिअर होतंय तुम्हाला? लक्ष नसेल तर लक्षात येत नाही. आता एवढं सांगितल्यावरही, इतकं समजावून सांगितल्यावरही बरेचदा ही गोष्ट लोकांना क्लिअर नाही होत. म्हणून मला आणखी एक उदाहरण द्यावं लागतं. चला बघूया. काय, जर तुमचं लक्ष प्रॉफिट आणि लॉसवर नसेल, वाक्य लक्ष देऊन ऐका. जर तुमचं लक्ष प्रॉफिट आणि लॉसवर नसेल तर तुम्हाला मार्केट चांगल्या प्रकारे कळतं. लक्ष देऊन ऐका. जर तुमचं लक्ष प्रॉफिट आणि लॉसवर नसेल तर मग कुठे लक्ष राहील? मार्केटवर राहील. आणि जर मार्केटवर लक्ष राहील तर मार्केट लक्षात येईल आणि मार्केट लक्षात आलं तर प्रॉफिट तर होणारच आहे. असं होतं का? प्रॅक्टिकली बघूया. या 5 कंडिशनमध्ये तुम्हाला प्रॉफिट आणि लॉस होणारच नाही. या 5 कंडिशनमध्ये प्रॉफिट आणि लॉस का नाही होणार? कारण तुम्ही हॅपी मूड मध्ये असता, न्यूट्रल मूड मध्ये असता, सहज कुठेतरी चहा पीत बसलेले असता, नाश्ता करत असता आणि असं उगाचच मार्केट उघडतं आणि असं वाटतं की चला मार्केट बघूया. आता जरा चेक करा, मार्केट बघूया या उद्देशाने मार्केट उघडलं होतं. तुमच्या मोबाईलमध्ये मार्केट तुम्ही मोबाईल मधनं बघत होता. काय तर कॅज्युअली ट्रेड घेतला. कॅज्युअली म्हणजे अगदी प्रॉफिट लॉसचे देणं घेणं नव्हतं. चहा पिताना, नाश्ता करताना किंवा किंवा टू व्हीलर सर्व्हिसिंग करत होता. अशा वेळेला तुम्ही ट्रेड घेतला आणि तुम्ही अनुभवलं असेल की 100 पैकी 80% वेळा हे घेतलेले ट्रेड प्रॉफिटमध्ये होते. हॅलो, किती लोक ऍग्री की कॅज्युअली घेतलेल्या ट्रेडमध्ये सक्सेसचा रेशो हा 70-80% राहिलेला आहे? हॅलो, किती लोक ऍग्री? जरा ऍग्री असं टाईप करा पटकन. बरोबर ना? आता का? कारण त्या दिवशी तुमच्या डोक्यात स्टॉक मार्केटमधनं प्रॉफिट लॉसची देणं घेणं नव्हतं. त्या दिवशी तर तुम्ही टू व्हीलर दुरुस्त करत होता, त्या दिवशी तुम्ही फोर व्हीलर दुरुस्त करत होते, त्या दिवशी तुम्ही हॉटेलमध्ये इराणी चहा प्यायला गेला होता, असं काहीतरी उद्योग करत होता. तुमच्या डोक्यात त्या मार्केटशी संबंध नव्हता, उगाच उघडलं होतं आणि तुमचं लक्ष टू व्हीलर रिपेअरिंगला होतं. हो, मार्केट उघडलं, मार्केट बघताय, मार्केट बघताना तुमचं मार्केटकडे बघत असताना तुम्ही मार्केट लक्ष देऊन बघताय पण प्रॉफिट लॉस नाही आणि तुम्ही ट्रेड घेताय. मित्रांनो, जर मार्केट लक्ष देऊन बघितलं तर मार्केट लक्षात येईल आणि जर लक्षात आलं तर प्रॉफिट होईल. नेक्स्ट, आता इथे प्रॉफिट लॉसचा डोक्यात विचार नव्हता, हा पार्ट आहे. दुसरा पार्ट आहे पेपर ट्रेडिंग. पेपर ट्रेडिंग मध्ये सुद्धा तुमच्यापैकी बरीच लोक 80 ते 90% वेळा, हॅलो, पेपर ट्रेडिंग मध्ये आपला सक्सेसचा रेशो किती टक्के असतो मित्रांनो? पेपर ट्रेडिंग मध्ये आपला सक्सेसचा रेशो आपण अनुभवला असेल की हा सक्सेसचा रेशो पेपर ट्रेडिंग मध्ये 80-90% टिकतो. आता विचार करण्याची गोष्ट आहे ना, पेपर ट्रेडिंग तुम्ही सुरुवातीच्या काळात करता, एखादी नवीन स्ट्रॅटेजी शिकल्यावर ती स्ट्रॅटेजी टेस्ट करण्यासाठी तुम्ही पेपर ट्रेड करता. म्हणजे काय? तर पेपर ट्रेडिंग मध्ये तुम्हाला पैसे मिळणारच नाहीये.
हे तुमच्या मेंदूला कळतं ना की तुम्हाला लॉस पण होणार नाही, प्रॉफिट पण होणार नाही. आणि त्यावेळेला तुमचं अख्खं लक्ष हे मार्केटवर असतं. आणि उत्तर सोपं आहे. जर मार्केटवर लक्ष असेल तर मार्केट लक्षात येईल, आणि मार्केट लक्षात आलं तर प्रॉफिट होईल. क्लिअर आहे? चला दुसरं. तिसरं आहे, स्मॉल अमाऊंटने ट्रेड करता. आता आपल्यापैकी बरीच लोक या वाक्याशी नक्की सहमत असतील की जेव्हा ती छोटी छोटी अमाऊंट लावतात तेव्हा त्यांना रेग्युलर पद्धतीने प्रॉफिट होतो. आता जरी मी तुम्हाला विचारलं की साधारणतः ट्रेडिंग मध्ये 1000 ते 500, 1000, 1500, 2000 या प्रकारच्या अमाऊंट सहज डेली मिळवता येतात अशा आपल्यापैकी किती लोक आहेत? तर मला खात्री आहे तुमच्यापैकी बरीच लोक सांगतील की सर 1000-1500 रुपयापर्यंत मी 22 दिवसापैकी 15 दिवस तरी मी 500 ते 1000 रुपये सहज मिळवू शकतो. फक्त त्यापेक्षा जास्त पैसे मिळवायला गेलो की लॉस होतो. हॅलो, किती लोक ऍग्री आहेत की सर 500, 1000, 1500 पर्यंत तुमचे प्रत्येकाचे अमाऊंट वेगवेगळ्या आहेत. काही लोक डेली 5000 पर्यंत सुद्धा सहज मिळवू शकतात. हा प्रत्येकाचा आकडा वेगवेगळा असेल, आपण इथे त्यावर नाही बोलत आहे. प्रत्येकाचे आकडे वेगवेगळे आहेत हे मला माहिती आहे. काही लोक सांगतील की सर डेली 5,000 रुपये सहज मिळवता येतात. काही लोक सांगतील की सर डेली 1000 ते 1500 सहज मिळवता येतात. अगदी बरोबर आहे. प्रॉब्लेम हा नाहीये. फक्त प्रॉब्लेम हा आहे की यापेक्षा जास्त पैसे करायला गेलो की लॉस होतो. सो प्रश्न हा आहे, काय असं होऊ शकतं की मार्केटला कळत असेल की आज प्रथमेश यांनी जास्त कॅपिटल लावलं, आज तर प्रथमेश यांना फायदा होऊच द्यायचा नाही. हॅलो, तुमच्या कॅपिटलने मार्केटवर काय फरक पडतो का? तर उत्तरे तुमच्या कॅपिटलचा आणि मार्केटचा काहीही संबंध नाही. रिपीट करतोय, तुम्ही कॅपिटल वाढवलं म्हणून मार्केट बरोबर तुमचा स्टॉप लॉस हिट करेल, किंवा तुम्ही कॅपिटल वाढवलं म्हणून मार्केट रिव्हर्स झालं असं होईल असं वाटतंय तुम्हाला? हॅलो प्रथमेश, काय वाटतंय की तुम्ही कॅपिटल वाढवलं म्हणजे मार्केटला वाटतं की आता तर प्रथमेश त्यांचे कॅपिटल आपल्याला वाईप आउटच करायचे? असं काहीच होणार नाही. कारण तुमच्यापेक्षा कितीतरी जास्त अमाऊंट FII, DII यांची असणार आहे. त्याचं काही देणं घेणंच नाही ते. बरोबर आहे. तेव्हा तुमच्या कॅपिटलचा प्रश्न नाही. इथे घडतं असं की जेव्हा प्रथमेश हे 5,000 रुपयापर्यंत प्रॉफिट अर्थात आता ते मला माहित नाही, कारण आपण इथे 1 to 1 नाही चर्चा करत, त्यामुळे मला नाही एक्सप्लेन करता येणार व्यवस्थित. परंतु जेव्हा जेव्हा तुम्ही कॅपिटल वाढवता किंवा जेव्हा जेव्हा तुमच्या डोक्यात मला एवढा एवढा प्रॉफिट बुक करायचं असं ठरतं, त्या त्या दिवशी तुम्ही मार्केट प्रॉपर अॅनलाइज करू शकत नाही. जेव्हा तुम्ही स्मॉल अमाउंट, एक उदाहरणार्थ घेऊ की समजा आपल्यापैकी एखाद्याने समजायला सोपं जावं म्हणून छोटी अमाऊंट घेऊ, कारण तुमच्यातले बरेच जण एक 10,000-1,000 रुपये कॅपिटल घेऊन रोज ट्रेड करतात. काही लोक तर 1000 रुपये घेऊन पण करणारे आहेत. सो हो, स्ट्रॅटेजी वर्क करते. स्ट्रॅटेजी नेहमीच वर्क करते. चला, सो पुढे जाऊया आपण. आता मित्रांनो, होतं असं की एखाद्याला, आता आपल्यापैकीच एखादा आहे, त्यांनी एक लॉट घ्यायचं ठरलं. निफ्टीचा एक लॉट, तोही 100 रुपये प्रीमियम असलेला. तर 100 रुपये प्रीमियम असला 5,000 रुपयाचा होईल. आणि हा लॉट घेतल्यानंतर आता जर का 100 रुपये प्राइस नसेल, तुमच्या प्रत्येकाची मनी फ्रिक्वेन्सी वेगवेगळी आहे. जर का तुम्ही डेली 50 रुपये लावत असणार आहात आणि त्या दिवशी तुम्ही 5,000 लावले, तर तुम्हाला कुठलंही लोड, टेन्शन, बर्डन येणार नाही. त्यामुळे हा प्रत्येक व्यक्ती परत्वे बदलतं बरं का. म्हणजे मी हे आता जे सांगतोय सर्वांना तसंच लागू नाही पडणार आहे. चला, सो 5,000 रुपये लावलेत आणि त्या दिवशी तुम्हाला 5,000चे 7,000 झाले, तर 7,000 पर्यंत जाऊ शकतात. नो डाउट. आता 5,000चे 10,000 होतात का? हो, 5,000चे 10,000 पण होतात. 5,000चे 20,000 होतात का? तर उत्तर आहे हो, 20,000 पण होतात. पण जर का एक लॉट न घेता 50 लॉट घेतले, रिपीट करतो, एक लॉट न घेता 50 लॉट किंवा 100 लॉट घेतले, तर काय वाटतं तुम्हाला? हा 100 रुपयाचा प्रीमियम 200चा होईपर्यंत थांबतो आपण? थांबणं शक्य होतं? हॅलो, तुम्ही अनुभवलं असेल की छोट्या कॅपिटलमध्ये केलेल्या ट्रेडमध्ये तुम्हाला मोठा प्रॉफिट पण घेता येतो आणि लॉस खूप कमी वेळा होतो, प्रॉफिट बरेचदा होतो. स्मॉल अमाउंटने केलेल्या ट्रेडमध्ये बरेचदा तुम्हाला चांगले रिटर्न येतात, कारण त्यावेळेला तुम्ही रिटर्नसाठी ते लावलेलेच नसतात. चला करून तर पाहू म्हणून लावले असतात. हॅलो, मला काय म्हणायचं जरा लक्ष देऊन ऐकायचा प्रयत्न करा की तुम्ही
एक लॉट घेता त्या दिवशी तुमच्या डोक्यात प्रॉफिट लॉसचा विषय नसतो. त्या दिवशी तुम्ही चला करून तर पाहू म्हणून घेतलाय. प्रॉफिट लॉस साठी तर तुम्ही 50 लॉट जेव्हा घेतात तेव्हा प्रॉफिट लॉस साठी लावले. हॅलो, माझं वाक्य क्लिअर होते तुमच्यापर्यंत? एक लॉट हा प्रॉफिट लॉस साठी नसतो तुमचा बरेचदा. एक लॉट जनरली आपल्यापैकी बरीच लोक मार्केट शिकावं, मार्केट समजावून घ्यावं, मार्केटमध्ये काही दिवस प्रॅक्टिस करावी यासाठी हा एकचा लॉट आहे. खरं तर तुम्हाला कधीतरी 100-200 लॉट घ्यायचीच आहेत. मित्रांनो, मला काय म्हणायचं तो अर्थ पकडायचा प्रयत्न करा. अर्थ महत्वाचे आहे, बाकीच्या गोष्टी सोडून द्या. ज्या ज्या वेळेला तुमच्या डोक्यात प्रॉफिट लॉस येतो त्या वेळेला तुमचं मार्केटकडनं लक्ष डिस्टर्ब होतं. तिसरं, आता आपल्यापैकी काही लोकांचं असं झालंय की खूप लॉस झालाय. आता मी विचारणार नाही किती लॉस झालाय. खूप लॉस झाला असतो आणि मग ते ठरवून टाकतात की आता ट्रेडिंग करायचं नाही. पुढचे 2-4 दिवस तर बिलकुल ट्रेडिंग नाही करायचं आणि असं ठरलं बरं का, प्रथमेश यांचंच ठरलंय. पण ट्रेडिंग नाही करायचं, मार्केट नाही बघायचं असं थोडी ठरलंय. आणि त्यावेळेला प्रथमेश ट्रेडिंग करत नाहीत, मात्र लॅपटॉप उघडून मार्केट बघत राहतात. आणि लॅपटॉप उघडलाय, मार्केट बघतायत, असं लॅपटॉप उघडून मार्केट चेक करतायत, इकडे तिकडे काय दिसतं कसं नाही वगैरे वगैरे. ट्रेडिंग नाही करायचं आज, मार्केट बघतायत. आणि मग जेव्हा ट्रेडिंग करायचं नाही असं ठरतं त्या दिवशी मार्केट एवढं ट्रेंडिंग असतं, एवढे प्रॉपर ऍक्युरेट रिझल्ट येतात, असं वाटतं आज खरं ट्रेड करायला पाहिजे होते. हॅलो, असं किती वेळा झालंय तुमचं म्हणजे इन जनरल सर्वांचंच झालं असणार आहे की ज्या दिवशी तुम्ही ट्रेडिंग करत नाही त्या दिवशी मार्केट तर फारच पॉझिटिव्ह असतं. ज्या दिवशी तुम्ही ट्रेडिंग करत नाही, कारण मार्केट पॉझिटिव्ह निगेटिव्ह नसतं. ज्या दिवशी तुम्ही ट्रेडिंग करत नाही त्या दिवशी तुमच्या डोक्यात प्रॉफिट लॉसच नाहीये. त्या दिवशी तुम्ही मार्केट प्रॉपर अनालाइज करू शकताय, मार्केटवर लक्ष आहे. हॅलो, मला काय म्हणायचं क्लिअर होतंय तुम्हाला सर्वांना? हॅलो, गेल्या आपण या 5ही टेक्निक आता ज्या तुमच्या समोर आहे, फोकस हा टॉपिक शिकतोय तेव्हा लक्षात येते मला काय म्हणायचंय, फोकस किंवा लक्ष देणं हे किती महत्वाचं आहे. हा या सर्व एवढ्या मोठ्या उद्योगाचा मेन पार्ट हाच आहे की आपलं लक्ष नसेल तर आपले ट्रेड चुकतील. आणि साधं उत्तर आहे ना, लक्ष नसेल तर ऍक्सिडेंट होतो. तेव्हा काहीतरी वाक्य नसतं का भिंतीवर लिहिलं त्या रोडवर, आता मला नाही आठवत पण जे काय असेल ते. ओके, सो लक्ष देणं हा फार महत्वाचा पार्ट. बरोबर, क्लिअर आहे? सो मित्रांनो, आता आपण पुढचं वाक्य घेऊया. क्लिअर झालं की लक्ष जर नसेल तर लक्षात येणार नाही आणि लक्ष जर नाही दिलं. तस बरोबर, अगदी बरोबर आहे. सो मित्रांनो, मला काय म्हणायचं कळलं की तुमचे सुद्धा बरेचदा लक्ष नसतं मार्केटमध्ये ट्रेड करताना. तुमचा फोकस हा मार्केटवर असला पाहिजे. आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी अनुभवलं की ज्या दिवशी तुम्ही ट्रेड नाही करत, फक्त मार्केटकडे लक्ष देता आणि मार्केटकडे लक्ष देताना तुम्ही तुमचे जे काही मित्र नातेवाईक आहेत त्यांना ट्रेड देता, त्यांना सांगता की अरे असं असं ट्रेड कर, आणि मग तो तुम्ही सांगता त्याप्रमाणे तो ट्रेडिंग करतो आणि त्याला तुमच्यामुळे बरेचदा फायदा झाला आहे. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी अनुभव घेतलाय की तुमच्यामुळे तुमचे मित्र नातेवाईक शेजाऱ्यांना बरेचदा फायदा झाला. तुमचे मित्र नातेवाईक शेजारी तुम्हाला स्टॉक मार्केट मधले फार तज्ञ आणि फार हुशार समजतात. बरोबर आहे? हॅलो, खरं आहे ना? तुमच्यापैकी तर बऱ्याच लोकांना हाही प्रश्न पडतो की तुमच्यापैकी तर बऱ्याच लोकांना हाही प्रश्न पडतो, आणि तो काय, तर मी दिलेल्या स्ट्रॅटेजी दुसऱ्याकरता जर एवढं चांगल्या काम करतात तर माझ्याकरता का नाही? हॅलो, हा अनुभव किती लोकांनी घेतलाय की तुम्ही दिलेल्या स्ट्रॅटेजी दुसऱ्यासाठी काम करतात, दुसऱ्यांना एक वेळ तुमच्यामुळे फायदा झालाय. हा अनुभव घेतलाय? सो मित्रांनो, इथे सुद्धा पार्ट हाच आहे की तुमचं त्यावेळेला तुम्ही ट्रेडिंग करत असताना या गोष्टी घडल्या. चला नेक्स्ट, ज्या वेळेला तुम्ही एखादी नवीन स्ट्रॅटेजी शिकता, मित्रांनो, ज्या वेळेला तुम्ही एखादी नवीन स्ट्रॅटेजी शिकता, जरा लक्ष देऊन ऐकाल, तेव्हा कुठलीही स्ट्रॅटेजी असो, मला आठवतं अगदी एखादा बेसिक कोर्स जरी तुम्ही केला ना आणि ती जरी स्ट्रॅटेजी तुम्ही अप्लाय केली, जेव्हा शिकला
शिकत होता तेव्हा तेव्हा तुम्हाला अनुभव आला असेल की ती एवढी बेसिक स्ट्रॅटेजी सुद्धा त्या काळात 70, 80, 90% रिझल्ट देत होती. जेव्हा तुम्ही शिकत होता, जेव्हा तुम्ही पेपरवर ट्रेड केले तेव्हाही 70, 80, 90% रिझल्ट देत होती. हे त्या बेसिक स्ट्रॅटेजीच्या वेळेत नाही, जेवढ्या स्ट्रॅटेजी तुम्ही आतापर्यंत शिकला त्या सर्व स्ट्रॅटेजी शिकताना आणि टेस्ट करताना 70, 80, 90% अॅक्युरेसी देत होत्या. हॅलो, किती लोकांनी अनुभव घेतला हा? की प्रत्येक स्ट्रॅटेजी मी जेव्हा जेव्हा शिकलो तेव्हा तेव्हा ते शिकताना आणि पेपर ट्रेड करताना जे रिझल्ट आहे ते 70%च्या तर काही खाली नव्हते, बरोबर? मग याचा अर्थ मित्रांनो, आपल्याला स्ट्रॅटेजी शिकायच्या गरज आहे का? तर नाही. आपल्याला नवीन स्ट्रॅटेजी शिकणं गरजेचं नाही. तर आपल्याला जी स्ट्रॅटेजी आहे ती प्रॉपर डिसिप्लिन मेंटेन करून, इमोशन हँडल करून अप्लाय करायला शिकणं गरजेचं आहे. चला आता आपण महत्वाची वाक्य पटपट घेऊया, कारण वेळ संपत आलाय. तसं आता दुसरं वाक्य तुम्हाला क्लिअर झालंय? हो, स्ट्रॅटेजी, प्रत्येक स्ट्रॅटेजी वर्क करते. डिसिप्लिन महत्वाचा पार्ट. हे तिसरं वाक्य तुम्ही लिहिलं असणार आहे. लॉस रिकव्हर करायच्या उद्देशाने केलेल्या ट्रेडमध्ये 80 ते 90% चान्स आहे परत लॉस व्हायचा. त्यानंतर पुढच्या वाक्यावर येऊया. मित्रांनो, वाक्य वाचलं? काय कळतं येत ना तुम्हाला या वाक्यातनं? काय कळतं? बरेचदा तुम्ही तुमच्या जी स्ट्रॅटेजी त्यावरच डाऊट घेता, बरं का? म्हणजे काय? तर तुम्हाला मार्केट मध्ये जर लॉस होताना दिसला की तुम्ही बरेचदा बाहेर पडता आणि बाहेर पडल्यावर मार्केट परत ठरल्या पद्धतीने मार्केट परत स्पीडने पुढे जायला लागतं. हॅलो, असं किती वेळा झालंय की तुम्ही तुमच्या स्ट्रॅटेजीवर डाऊट घेतला, त्यामुळे तुम्ही बाहेर पडला आणि नसता बाहेर पडला तर कदाचित चांगला प्रॉफिट तुम्हाला गेन करता आला असता. तुमचे टार्गेट बरेचदा हिट झालेत, पण तुम्ही होऊ दिले नाहीत. हॅलो, हा अनुभव किती लोकांना आलाय की तुमच्या स्ट्रॅटेजी नुसार तुमचे टार्गेट 100 पैकी 70%, 80% वेळा हिट झाले, पण तुम्ही मात्र टार्गेट काही हिट होऊ दिले नाही, तुम्ही त्याच्या आधीच बाहेर पडला. हॅलो, झालंय असं तुमचं? आणि असं व्हायला कारण काय? हॅलो, असं व्हायला कारण काय? तर असं व्हायला कारण कदाचित तुम्ही सांगणार की सर भीती वाटत होती. पण भीतीपेक्षाही तुम्ही तुमच्या स्ट्रॅटेजीवर जरा डीपली विश्वास ठेवला असता की माझी स्ट्रॅटेजी काम करेल. झाला तर झाला लॉस, पण आता आपण विश्वास ठेवू. ज्या गोष्टी तुम्ही करता त्या विश्वासाने करू शकला तर मित्रांनो रिझल्ट येतील. जर तुमचा विश्वास असेल तर जसा विश्वास असेल त्या गोष्टी या विश्वात तयार होतात. हे वाक्य तुम्ही ऐकलं असेल. जर तुमचा तुमच्या स्ट्रॅटेजीवर विश्वास नसेल तर ती स्ट्रॅटेजी तुमच्यासाठी काम करणार नाही. बरोबर आहे. क्लिअर होते? जर ट्रेडिंग करायचं असेल आणि स्ट्रॅटेजी वापरून ट्रेडिंग करताय, तर जी स्ट्रॅटेजी वापरून ट्रेडिंग करताय त्या स्ट्रॅटेजीवर पूर्ण विश्वास ठेवा, नाहीतर करू नका. हॅलो, किती लोक ऍग्री आहे की जर ट्रेडिंग करायचं आहे तर जी स्ट्रॅटेजी वापरून करतो ती स्ट्रॅटेजीवर पूर्ण विश्वास तरी ठेवावा, नाहीतर करूच नाही. बरोबर. नेक्स्ट. आता मित्रांनो जरा पुढच्या वाक्याकडे येऊ. ते आहे ग्रीड. ट्रेडिंग करताना बरेचदा तुम्हाला, तर आपण आधीच्या स्लाइडला जरा कव्हर करून घेऊ पटकन. आपण आता मगाशी घेतला होता तो होता टेकिंग युअर लॉस, म्हणजे लॉस बुक करायला शिकणं गरजेचे. त्याची 2 वाक्य आपण घेतली. त्यानंतर आहे हिटिंग टार्गेट. टार्गेट हिट होतं का? टार्गेट हिट होतं, मात्र टार्गेट हिट झालं तरी आपण होऊ देत नाही. टार्गेट हिट होतं मात्र आपण होऊ देत नाही. का नाही होऊ देत? कारण आपल्याला भीती वाटते. कशाची? लॉस झाला तर काय? लॉस झाला तर काय ही भीती का वाटते? कारण आपल्याला आपल्या स्ट्रॅटेजीवर विश्वास नाही. जर मला माझ्या स्ट्रॅटेजीवर विश्वासच नाही आणि अशा पद्धतीने मी जर का ट्रेड करत असेल तर कदाचित मी कुठल्याच पद्धतीने प्रॉफिटमध्ये जाऊ शकणार नाही. तेव्हा मी स्वतःला सांगायचं, जर मला ही स्ट्रॅटेजी वापरून ट्रेड करायचे तर मी या स्ट्रॅटेजीवर पूर्ण विश्वास ठेवावा, नाहीतर ट्रेडिंगच करू नये. सो यातनं तुम्हाला टार्गेट हिट करायला मदत होईल. त्यानंतर कंट्रोलिंग ऑफ ग्रीड, फिअर अँड
होप्स. आता आपण इथे ग्रीड, फिअर, होप्स या सर्व इमोशन मित्रांनो नाही घेऊ शकणार. मात्र ग्रीड बद्दल तरी थोडंसं समजावून घेऊ. ग्रीडमुळे तुम्हाला बऱ्याच लोकांना लॉस झालाय, हा अनुभव आला असणार आहे. ग्रीडमुळे लॉस झालाय. आपल्यापैकी किती लोकांनी अनुभवलंय की तुम्ही अचानक कॅपिटल वाढवता किंवा अचानक कॅपिटल वाढवता, हा एक तुमचा प्रॉब्लेम आहे ग्रीडचा. दुसरा प्रॉब्लेम आहे की तुम्हाला प्रॉफिट होत असतो, तर हा अजून प्रॉफिट वाढावा म्हणून तुम्ही प्रॉफिट लवकर बुक न करता तुम्ही थांबून राहता, त्यामुळे लॉस झालाय. तिसरा पार्ट आहे तो आहे तुम्ही तुमचा प्रॉफिट होतो पण बुक करत नाही. हा तेच ना, प्रॉफिट होतो पण बुक नाही करत, अजून वाट बघतो. सो मला असं विचारायचं आहे की तुम्ही प्रॉफिट होत असताना बुक करत नाही, अजून वाट बघता, किंवा तिसरा पार्ट आहे की तुम्ही एखाद दिवशी मल्टिपल ट्रेड घेता, खूप सारे ट्रेड घेता. या तिन्ही गोष्टी ग्रीडमध्येच येतात. पहिला, अचानक तुम्ही कॅपिटल वाढवता, लॉट साईज वाढवता, हा सुद्धा प्रॉब्लेम ग्रीडचाच आहे. हा पण प्रॉब्लेम ग्रीडचाच आहे. दुसरा प्रॉफिट होत असताना बुक करून बाहेर पडावं, तर नाही, अजून प्रॉफिट व्हावा याची वाट बघतो, हा पण प्रॉब्लेम ग्रीडचाच आहे. तिसरा, मल्टिपल ट्रेड त्या दिवशी घेतो, हा पण प्रॉब्लेम ग्रीडचाच आहे. बरोबर आहे. सो मित्रांनो, या तिन्ही गोष्टी आपल्याकडनं घडतात. सो मला असं विचारायचंय की यात ही जे काय अचानक कॅपिटल वाढवतं, याला कारण काय? हॅलो, काय बरं कारण याला? तुम्ही अचानक कॅपिटल जे वाढवतं त्याचं कारण काय? हॅलो, चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. अचानक आपण कॅपिटल वाढवतो, याला आपण ग्रीड म्हणतो, तर हे असं का वाढवतो? प्रयत्न करा, चुकेल. मित्रांनो, प्रॉफिट तर नेहमीच पाहिजे असतो, तो विषय नाहीये. ओव्हर कॉन्फिडन्स. आता मी सांगतो काय, तुम्ही अचानक कॅपिटल वाढवता कारण तुम्हाला असं वाटतंय की आता माझी स्ट्रॅटेजी परफेक्टली मॅच झालेली आहे. तुमचं अचानक कॅपिटल वाढवण्याचं मेन कारण आहे, तुम्हाला असं वाटतंय की आता आपली स्ट्रॅटेजी परफेक्टली मॅच झाली, आता आपण कॅपिटल वाढवायला हरकतच नाही. सो मित्रांनो, याचं एक उत्तर आहे, ते असं आहे की स्टॉक मार्केटमध्ये कधीच कुठली स्ट्रॅटेजी 100% परफेक्टली मॅच होत नाही. 10 ते 20% चान्स नेहमीच असतो मार्केट रिव्हर्स जाण्याचा. हॅलो, किती लोक ऍग्री त्या वाक्याशी की स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना कुठली स्ट्रॅटेजी 100% मॅचच होत नाही, 10-20% चान्स नेहमीच असतो मार्केट रिव्हर्स जाण्याचा. हे वाक्य किती टक्के खरं आहे? हॅलो, 100% खरं आहे? आता हे वाक्य मनातल्या मनात बोला बरं जरा. वाक्य सांगा स्वतःला. मार्केटमध्ये कधीच कुठली स्ट्रॅटेजी 100% मॅच होत नाही, 10 ते 20% चान्स नेहमीच असतो मार्केट रिव्हर्स जायचा. 3दा मनातल्या मनात उच्चारा. मार्केटमध्ये कधीच कुठली स्ट्रॅटेजी 100% मॅच होत नाही, 10 ते 20% चान्स नेहमीच असतो मार्केट रिव्हर्स जाण्याचा. मनातल्या मनात फक्त रिपीट करा. केलं? गुड. आणि आता मला जरा सांगा, हे वाक्य मनातल्या मनात जर रिपीट केलं की मार्केटमध्ये कधीच कुठली स्ट्रॅटेजी 100% मॅच होत नाही, 10 ते 20% चान्स असतो नेहमी मार्केट रिव्हर्स जाऊ शकतं, हे म्हटल्यावरही आपण अचानक तेवढंच कॅपिटल लावणार का? हॅलो, कॅपिटल अचानक वाढवण्याची शक्यता जरा कमी झाली. किती लोक फील करतायत की वाक्य जर 2-3दा मनातल्या मनात उच्चारलं तर अचानक ते 2 लॉटचे 20 लॉट आपण करत होतो ते होणार नाही. ओके. दुसरं अजून एक गोष्ट घडते मित्रांनो. तुम्ही समजा मागच्या मंगळवारी बरोबर 10 वाजता अचानक कॅपिटल वाढवलं. सो याचं कारण काय? उदाहरण चाललंय. मागच्या मंगळवारी अचानक 10 वाजता कॅपिटल वाढवलं कारण तुम्हाला असं वाटलं की आता जी संधी माझ्या समोर दिसते आहे, ही संधी मी लगेच पकडायला पाहिजे. अशी संधी मार्केटमध्ये वारंवार येईल याची काही गॅरंटी नाही. मित्रांनो, बरेचदा तुम्ही ट्रेडिंग करताना अशा आतून तुम्हाला कोणीतरी ढकलतं, ते सांगतं, अरे प्रथमेश चला घाई कर लवकर कर, आणि मग प्रथमेश पटकन इकडून तिकडून सर्व पैसे जमा करतो आणि पटकन लावून टाकतो. तुम्हाला कुणीतरी ढकलत असतं. आणि कोण ढकलतं माहितीये का? ते फिअर ऑफ मिसिंग आउट. हातातून संधी जायला नको.
फार चांगली संधी आहे, हातातून जायला नको. आणि हा विचार डोक्यात फिरतो, फार चांगली संधी आहे, हातातून जायला नको, फार चांगली संधी आहे, हातातून जायच्या नको. परवाच्या दिवशी पण असंच मार्केट होतं, असंच झालं, त्याच्या आधीच्या दिवशी असंच मार्केट होतं, अशाच प्रकारे एवढ्या मोठ्या प्रमाणात. आणि कुणीतरी ढकलतं आणि मग आपण आपलं सर्व कॅपिटल लावतो, बरोबर ना? का? तरी संधी आहे, हातातनं जायला नको. तेव्हा एक वाक्य मी तुम्हाला सांगतो, पटतंय का बघा. आज आता माझ्या डोळ्यासमोर जी संधी दिसत आहे, ही संधी जायला नको असं डोक्यात तुमच्या वाक्य चाललंय. बरं, ते लिहून घ्या कागदावर. वाक्य 2 आहेत, ते दोन्ही वाक्य कागदावर लिहा. इथे मला लिहून दाखवेल, पण कागदावर लिहा जरा. वाक्य आहे, स्वतःचं नाव लिहायचं आधी, स्वतःचं नाव लिहायचं, मग का वाक्य लिहायचं. ठीक आहे, समजा मी लिहिल, प्रवीण संधी आहे, हातातून जायला नको, चल घाई कर, असं लिहा. म्हणजे तुम्ही तुमचं नाव लिहा आणि लिहा. हे वाक्य तुमच्या डोक्यात चाललंय, बरं का? तुम्ही तुमचं नाव लिहा आणि पुढे लिहा. आता दुसरं वाक्य लिहा खाली. दुसरं वाक्य लिहा. ते वाक्य आहे, आज आता माझ्या डोळ्यासमोर जी संधी दिसत आहे, अशाच संधी किंवा यापेक्षा सुद्धा चांगल्या संधी मार्केटमध्ये वारंवार येतच राहणार आहेत. रिपीट करतोय, आज आता माझ्या डोळ्यासमोर जी संधी दिसत आहे, तशीच संधी किंवा त्यापेक्षाही चांगल्या संधी मार्केटमध्ये वारंवार येतच राहणार आहे. हॅलो, पहिलं वाक्य खरं आहे की दुसरं खरं आहे? हॅलो, पहिलं खरं आहे की दुसरं खरं आहे? मित्रांनो, ऑफकोर्स दुसरं वाक्य खरं आहे, बरोबर. आणि किती टक्के खरं आहे की आज आता माझ्या डोळ्यासमोर जी संधी दिसते, अशा संधी मार्केटमध्ये वारंवार येतच राहणार आहे? हे वाक्य किती टक्के खरं आहे? आज आता माझ्या डोळ्यासमोर जी अपॉर्च्युनिटी दिसते, अशा प्रकारच्या असंख्य अपॉर्च्युनिटी मार्केटमध्ये वारंवार येत राहणार आहे, बरोबर. आता जरा विचार करा, हे वाक्य जर तुम्ही वारंवार 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 स्वतःशी बोललात, तर अचानक 2 ते 20 लॉट करायची शक्यता किती आहे? हॅलो, हे वाक्य जर वारंवार बोललात, तर अचानक 2 ते 20 लॉट करायची शक्यता किती आहे? किती लोक फील करतायत की आता आपण अचानक कॅपिटल वाढवायची शक्यता बरीच कमी होईल या वाक्याने? हॅलो, मित्रांनो, गेले 1.5 तास तुम्ही माझ्या सोबत आहात. 1.5 तासात बरीचशी महत्वाची वाक्य मी तुमच्या पुढे मांडलीत. एकदा मी फक्त रिवाइज करतो. आणि एवढी जरी वाक्य घरात भिंतीवर चिटकवली असेल, तरी काय काय फायदा होईल ते जरा आपण चेक करूया. पहिलं होतं अप्लिकेशन ऑफ नोईंग. चला आपण पुढे जाऊया. मार्केट चालू झाल्यावर बरेचदा डोकं हँग झाल्याप्रमाणे बिहेव करतं. मार्केट संपल्यावर आणि सुरू व्हायच्या आधी मार्केट डोकं अगदी रॅशनली आणि रिअलिस्टिक पद्धतीने काम करत असतं. हे वाक्य वाचल्या वाचल्या बराचसा कंट्रोल येऊ शकेल, बरोबर आहे. नेक्स्ट, दुसरं वाक्य आहे, मी सहजतेनं ठरलेल्या ठिकाणी लॉस बुक करू शकलो असतो, केला असता, तर आज मी नक्की लॉस कमी आणि प्रॉफिट जास्त या कंडिशन मध्ये राहिलो असतो. लॉस बुक करणं ही ट्रेडिंग मधील फार महत्वाची स्टेप आहे, बरोबर आहे. साधे हे जरी वाक्य घरात भिंतीवर असतं तरी बराचसा फायदा झाला असता, बरोबर. तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. ओके. 3, लॉस रिकव्हर करायच्या उद्देशाने मी जेव्हा जेव्हा ट्रेड केला, तेव्हा तेव्हा 80 ते 90% वेळा परत लॉस झालाय. आपण नेहमी ठरवतो की लॉस झाल्यावर बाहेर पडायचं, पण पडणं होत नाही. हे वाक्य तुम्हाला लॉस झाल्यावर त्या दिवशीचे ट्रेडिंग बंद करायला मदत करेल. हॅलो, करू शकेल ना? पण हे 3दा उच्चारायचं, बरं का. आताही 3दाच उच्चार, म्हणजे तुम्हाला तो फील येईल. खरं अजून बरंच काही शिकवायचंय, पण आपण पहिल्या सेशन मध्ये अगदी 3 तास तर नाही बसणार ना. नेक्स्ट, त्यानंतर पुढचं वाक्य,
माझ्या स्ट्रॅटेजीवर मी पूर्ण विश्वास ठेवून ट्रेडिंग करणे फार गरजेचे आहे. बरोबर आहे? बरोबर, क्लिअर आहे? हे सर्व वाक्य स्क्रीनशॉट काढून ठेवा, कारण ही वाक्य तुम्हाला फार मदत करतील. नेक्स्ट, आज आता माझ्यासमोर असलेली अपॉर्च्युनिटी आणि अशा प्रकारच्या असंख्य अपॉर्च्युनिटी मार्केटमध्ये वारंवार येतच राहणार आहे. बरोबर. त्यानंतर आपण फोकसवर घेतलं होतं, फोकस ऑन प्रोसेस रादर दॅन आउटकम. अर्थात हे वाक्यामध्ये होतं, तुमचं लक्ष नसेल तर मार्केट लक्षात येणार नाही. त्यामुळे आपला फोकस हा मार्केटवर असला पाहिजे. ते मे बी पुढे वाक्य टाकलं असेल, थोडेसे नंबर मागे पुढे झाले. जर माझा फोकस प्रॉफिट लॉसवर असेल तर मला मार्केट लक्षात येणार नाही आणि मी प्रॉफिट पण बुक करू शकणार नाही. हे आपण डीपली शिकलेलो आहोत. मित्रांनो, आज जे वाक्य आपण इथे शिकलो, तेवढी जरी वाक्य घरात भिंतीवर चिटकवली तर काय वाटतं, किती रुपयाची वाक्य ठरू शकतील? आज आपण जे शिकलो तेवढं जरी घरात भिंतीवर चिटकवले आणि वारंवार वाचले तर काय वाटतं, ही वाक्य याच्या आधी जर वर्षभर आधी तुमच्या घरात असती तर काय फायदा झाला असता? ही जी 6 वाक्य होती, ही 6 वाक्य जरी याच्या आधी तुमच्या घरात भिंतीवर चिटकवली असती तर फायदा झाला असता. हॅलो, किती लोक ऐकले? बरोबर, लाख रुपये वाचले असते. ओके, थँक्यू. आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी इथे 4 नंबरचं वाक्य परत सांगतो. सो मित्रांनो, आता उत्तर असं आहे की अशा प्रकारचा एखादा वेबिनार, वर्कशॉप, आता हा जो वेबिनार केला आता तुम्ही बरेच एकदम कॉन्फिडंट फील करत असणार आहात. एक शेवटचं वाक्य घेऊ आणि मग थांबू आपण. ओके, शेवटचं वाक्य घेऊ आणि थांबू. बस शेवटचे 5 मिनिटं. स्क्रीन शेअर मी आता जरा बंद करतो. सो मित्रांनो, ही जी काय आता तुम्ही वाक्य ऐकली, एक शेवटचं वाक्य घ्यायचंय की जर तुम्ही कुठलंही काम करत असणार आहात तर जर तुमचा त्या कामावर पूर्ण विश्वास नसेल तर ते काम करू नका. कुठलंही काम करताना पूर्ण डेडिकेशन, पूर्ण विश्वासाने करता येत असेल तरच ते करावं. आपल्यापैकी बरीच लोक स्टॉक मार्केटमध्ये काम करायचे ठरवत आहेत. मात्र स्टॉक मार्केटमध्ये फक्त काम करायचे ठरवतात, ते पूर्ण विश्वासाने, त्यांचा विश्वास आहे का खरंच मला स्टॉक मार्केटमधनं पैसे कमावता येईल? त्याचे उत्तर आहे नाही. रिपीट करतोय, नाही. तुम्हाला म्हणजे काय सांगतो समजावून. मित्रांनो, तुमच्यापैकी असंख्य लोकांना वारंवार एक वाक्य सांगितलंय, 95% पेक्षा जास्त लोक स्टॉक मार्केटमध्ये लॉस मध्येच असतात. हे वाक्य तुमच्यापैकी बरेच लोकांनी ऐकलं असेल. 95% पेक्षा जास्त लोक स्टॉक मार्केटमध्ये लॉस मध्येच असतात. 5% लोकांनाच फायदा होतो. हे वाक्य आपल्यापैकी किती लोकांनी ऐकलंय? जरा आय असं टाईप करा लवकर. हॅलो, आय असं टाईप करा पटकन. मित्रांनो, 95% पेक्षा जास्त लोकांना जर लॉसच होतो हे जर तुम्ही वाक्य वारंवार ऐकलंय तर 95% याचा अर्थ काय होतो माहितीये का? समजा तुम्ही पुण्यावरनं नाशिकला जायला निघालात आणि प्रथमेश, ठीक आहे, मी माझ्या इन्स्टिट्यूटचा नंबर देतो तुम्हाला, काही हरकत नाही. आता मी तुमचे मेसेजेस वाचले. सो 95% लोकांना लॉस होतो. याचा अर्थ असा आहे की तुम्ही पुण्यावरनं नाशिकला जायला निघालात आणि कुठेतरी रस्ता बंद आहे बरं का. तुम्हाला आता पुढचा रस्ता माहित नाही, रस्ता ब्लॉक आहे आणि तिथून तुम्ही, रस्ता बंद असल्यावर बऱ्याचशा गाड्या ज्या रोडने वळतात त्याच रोडने आपण वळतो. तिथे आपण हा विचार करतो कधी की कुठल्या दिशेने जावं? जरा चेक करा. आपण काय करतो माहिती का? गर्दी फॉलो करतो. ज्या दिशेने 95% गाड्या चालल्या त्या दिशेने जाता, जिकडे 5% चालल्या तो रोड नाही घेत बरं का तुम्ही पुढे गेल्यावर. हॅलो, किती लोक ऍग्री आहेत? बरोबर ना, होतं ना असं. म्हणजे आपल्या डोक्यात एक प्रोग्राम सॉफ्टवेअर आहे की जिकडे जास्त चालले तिकडे जायचं, बस संपला. बाकी डोकं लावायचं नाही, ते विचारच येत नाही तर डोकं लावायचं कुठे संबंध आहे? बरोबर. अगदी तुम्ही चहासाठी हॉटेल जरी बघायचं ठरलं, रस्त्याने जाताना चहा प्यायला हॉटेल बघताना तुम्ही काय करता माहिती का? कुठलं हॉटेल चांगलं असेल जिथे सर्वात जास्त कार गाड्या लागलेल्या आहेत. हॅलो, बरोबर मित्रांनो, आपल्या डोक्यात फिक्स पॅटर्न आहे, क्राऊड फॉलो करणं. हे तुम्ही नाही टाळू शकत. हा मानवी इनबॉर्न स्वभाव आहे, याला तुमच्याकडे उपाय नाहीये.
म्हणजेच वाघ हा जंगलात एकटा फिरतो, हो, पण हरण नाही फिरत, हरण टोळ्यांनी राहतात. माकडं पण टोळ्यांनीच राहतात. हा इनबॉर्न हेरिडिटरी पार्ट, याला तुमच्याकडे उपाय नाही. मग आता आपण काय करूया, 95% लोक लॉस मध्ये राहतात. हे वाक्य अंदाजे किती वेळा ऐकलं गेलं असेल? हॅलो, किती वेळा ऐकलं गेलं असेल आपल्याकडं? काय त्याला लिमिटच नाही म्हणजे खरं, बरोबर. कुठलाही वेबिनार ऐकलं की तीच वाक्य असतं की मित्रांनो 95% लोक लॉस मध्ये राहतात, 5% लोक सक्सेसफुल होतात. आणि तुम्हाला जर या 5% यायचं असेल तर प्रॉपर नॉलेज घ्या. हे सारा फालतू टाइमपास आहे बरं का. काही प्रॉपर नॉलेज बिलेज नसतं, फक्त डोकं शांत ठेवावं लागतं. स्ट्रॅटेजी कुठलीही छोटी काम करते. सो आता आपण इथे काय करू, जरा डीपली बघूया, चेक करूया पुढचं वाक्य. मित्रांनो 95% लोक लॉस मध्ये होतात, याचा अर्थ आहे 5% लोक सक्सेसफुल होतात. असं तर झालं ना क्लिअर? 5% लोक सक्सेसफुल होतात. आता आपण असं करूया, या जगात असा कुठला बिझनेस आहे की ज्यामध्ये सक्सेसचा रेशो 5%? रिपीट करतोय, या जगात असा कुठला बिझनेस आहे की ज्यामध्ये सक्सेसचा रेशो हा 5% किंवा 5% पेक्षा जास्त आहे? तर मित्रांनो उत्तर आहे कुठलंच नाही. जरा चेक करा, एमपीएससी युपीएससी करता जी आता मागे परीक्षा झाली त्याला 8 लाख लोकांचे फॉर्म आले होते आणि जागा फक्त 256 होत्या. मित्रांनो 8 लाखाचे 256 म्हणजे किती टक्के? कॅल्क्युलेटरवर जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर लक्षात येईल फक्त 0.032 असं येते. 032 एक नाही बरं का, म्हणजे 0.032 असं होईल. कारण 8 लाखाचे 10% 80,000, 8 लाखाचा 1% 8,000, 8 लाखाचे 0.1% 800, म्हणजे 0.1% पण नाही ना. 0.032 इतकं कमी प्रमाण जर क्लास 2 च्या पोस्ट करता कॉम्पिटिशनचं असेल तर 0.032 पेक्षा 5% खूपच जास्त आहे ना. खूप मोठा झाला ना. क्लास 2 पेक्षा क्लास 3 क्लास 2 च्या पोस्ट पेक्षा तर मोठंच झालं. चला आता आपल्यापैकी एखादा म्हणजे नाही, पण ही तर गोष्ट वेगळी, पण बाकीच्या बिझनेसचं बोलू द्या. बघा हजारो ऍडव्होकेट बाहेर पडतात दरवर्षी. मी जर तुम्हाला विचारलं किती वकील तुमच्या ओळखीचे आहेत नावं, तर मे बी 2-3 नावं आहेत. ती काही फार मोठे सक्सेसफुल असतील याची काही गॅरंटी नाही. बरं मग फेमस वकील यांची नावं सांगा, तर आपल्यापैकी बरीच म्हणतील ते गुडवल निकम माहिती आहे, असे 2-3 माहिती असेल, सोडून द्या. मित्रांनो हजारो वकील बाहेर पडतात, यातही सक्सेसचा रेशो हा 0.2% आहे. मेडिकल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा सक्सेसचा रेशो 0.2% आहे. हजारो डॉक्टर बाहेर पडतात. जरा एक तुमच्याच एरियात तुम्ही नजर टाका. तुम्ही लहानपणापासून जिथे राहता त्या एरियात गेल्या 10 वर्षात 15 वर्षात कुठलाही नवीन डॉक्टर स्टेबल झालेला नाहीये. बरेच दवाखाने आले, चालू झाले, बंद झाले. हॅलो, किती लोक ऍग्री आहेत? तुमच्या एरियातली किराणाची दुकानं सुद्धा बघा, गेल्या 15-20 वर्षापासून ती 2-3 दुकानं चाललेत. बाकीचे असंख्य दुकानं येतात जात आहेत. मित्रांनो जर किराण्याच्या दुकानातही सक्सेसचा रेशो 1-2% नाहीये, मेडिकल इंडस्ट्रीमध्ये नाहीये, जगातल्या कुठल्याच इंडस्ट्रीमध्ये नाहीये हा सक्सेसचा रेशो 5%, आणि जर स्टॉक मार्केटमध्ये 5% आहे तर तुम्हाला नाही वाटत फार मोठं आहे? बरं असं आता कसं फील करताय तुम्ही? हॅलो, फील कसं करताय? बरोबर. आता एक समजावून घे. बघा एकतर सक्सेसचा रेशो 5% आहे, फार छान आहे. नंबर 2, तुम्ही आतापर्यंत जेवढ्या स्ट्रॅटेजी शिकलात त्यातल्या सर्व स्ट्रॅटेजी या बऱ्यापैकी 70% पेक्षा जास्त वेळा ऍक्युरसी देत होते. हेही खरे. हॅलो, रिपीट करतोय. तुम्ही जेवढ्या स्ट्रॅटेजी शिकला त्यातल्या बऱ्याचशा स्ट्रॅटेजी बरेचदा किंबहुना असं म्हणा नेहमीच 60-70% ऍक्युरसीचा रिझल्ट देत होता. हेही खरे. हॅलो, मी नाही म्हणत, तुम्हीच अनुभवलंय, जरा चेक करा. मग जर का 70%, चला 60% पकडू ना, 70ही कशाला, 60च पकडा. 60% देत होता एवढं तर मान्य करू शकतो. जर का 60% देत होता तर आपला प्रॉब्लेम कुठे आहे? आपला प्रॉब्लेम फक्त एकच आहे, आपल्याला या इमोशन हँडल नाही करता आले. जर मित्रांनो तुम्ही आता कुठलंही मार्केट शिकण्याच्या भानगडीत पडू नका. तुम्हाला फक्त मार्केटमध्ये काम करत असताना ज्या इमोशन डिस्टर्ब करतात त्या इमोशन प्रॉपर पद्धतीने